मागच्या 2 भागात आपण संपूर्ण अक्कलकोट पाहिले आणि नंतर तुळजापूर पाहिले आणि वास्तव्यासाठी रात्री पुन्हा अक्कलकोटला पोहोचलो. आता पाहूया पुढे. पाहू शकता केवढी लांबपर्यंत लाईन आहे काकड आरतीची. या ठिकाणी आतमध्ये एंट्री दिली आहे. जय मित्रांनो, आपण जेव्हा दर्शन करून बाहेर येतो तेव्हा त्याच्या समोर तिकडे आपल्याला प्रसादासाठी आहे. प्रसाद म्हणजे दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण आपल्याला इकडे भेटतो मध्ये. आणि त्याच्या समोरूनच इकडनं हा रस्ता जातो आतमध्ये जो स्वामींच्या मठाकडे जातो, मंदिराकडे. पण इथून जाऊन काही उपयोग नाही, कारण लाईन तिकडच्या साईडला मागच्या साईडला फिरलेली असते. त्यामुळे एवढं एक लक्षात ठेवा. इकडून फार गर्दी असते. जर तुम्ही इकडून ह्या साईडने असे फिरत गेले तर तुम्हाला लवकर लाईनमध्ये जाता येईल. इकडनं थोडा वेळ लागतो, म्हणजे गर्दी असेल तेव्हा. बाकीच्या वेळी तर इकडनंच ठीक आहे. STला खूप गर्दी असल्याने आम्ही ट्रॅक्सने गाणगापूरकडे निघालो. लय लांब आहे, अजून 50 किलोमीटर आहे. 86 किलोमीटर रनिंग आहे. आता 17, 18, 20 किलोमीटरच्या पुढे आलोय टोटल. 2 तास चालती गाडी. बस निघाल तर 3, 3.5. कुठलं गाव आहे म्हणाले? दुधनी. दुधनी. आणि पूर्ण गावात काय नाही? बापरे. चालता चालता आपल्याला या गोष्टी लोकसंख्या असेल, लोकसंख्या असेल कमीत कमी एक 20,000 तरी असेल. एवढं मोठं गाव आहे. काय बोलता? हा, खरंच गावात नळ नाही येत? तुम्ही जाऊन चेक करून नाही वाटलं, सांगतो मी इथं. अच्छा, किती महागास आहे मग. आणि गाव आहे आमदाराचं. कुठला आमदार? सिद्धाराम मेत्रे. अच्छा, आपण काही या गोष्टीची वैयक्तिक पुष्टी काय करत माहिती नाही. आहे पण वैयक्तिक काय आहे, काही कोणाचे बोर आहेत अच्छा, आणि कुणाचं हे आहे असं, म्हणजे बाहेर आता समजा तुमचा बोर आहे, तर 4 जणांना तुम्ही पाणी देताय बरोबर. असं. सिन्नूर काय शेवटचं गाव? सिन्नूर. हे शेवटचं गाव इथं महाराष्ट्र समोर. आपल्या समोर गोंधळीचे चढावर. हा, इथं पुढे कर्नाटक चालू आहे. अच्छा. कर्नाटकातले रस्ते खराब आहेत की चांगले? चांगले आहेत. आपली फक्त शेवट- महाराष्ट्रात खराब आहेत. शेवटला थोडं खराब लागतं घेऊन गेल्यावर, अच्छा, पण बाकी रस्ता आपण महाराष्ट्रातले खराब आहेत, कर्नाटकातले चांगले आहेत. मागे ही मोजणी गेली. आता आपण कर्नाटक स्टेटमध्ये आलो. आता रस्ता काही नवीन बनतोय का? तिथं समृद्धी महामार्ग म्हणून एक रोड निघालाय. अच्छा नागपूर ते चेन्नई अच्छा, हा रोड इथनं जाणार आहे असा. म्हणून हे सगळं चालू आहे का इथे? हो का, हे जे पूल बांधलंय ना, हा हा त्या हा. पुलावरनं असं सर स्टेट जाणार आहे. अच्छा अच्छा, हे त्या पलीकडे पूल दिसतंय का, हा 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 आता इथून स्टेट जाणार आहे. दगडामध्ये टाकले ना, हा हा. इथनं असं स्टेट इकडे खाली जाणार आहे. इकडून असा इकडे जाणार. हा, चेन्नईला. इकडे चेन्नई आलं का? हा, इकडे चेन्नई. चेन्नई, बेंगलोर. इथून 40-40 रुपये 4-5 ठिकाणं फिरवतात, आपल्याला घेऊन जातात. श्री गुरुचरित्रातील आज्ञेनुसार आणि आध्यात्मिक शुद्धतेसाठी गाणगापुरात नदीवर स्नान करून दर्शन घेण्याची परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आली आहे. असं म्हणतात की भीमा अमरच्या संगमावर स्नान केल्याने भक्ताच्या सर्व जन्मांची पापे धुवून निघतात. भगवंताच्या भेटीपूर्वी शरीर आणि मन दोन्ही शुद्ध असावे, यासाठी हे स्नान अनिवार्य मानले जाते. संगमावर स्नान करणे हे प्रयाग येथील त्रिवेणी संगमावर स्नान केल्यासारखेच पुण्यकारक मानले जाते. म्हणून मीही आधी आलो आहे स्नान करण्यासाठी. दत्तात्रयाचे दुसरे अवतार श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज या औदुंबर वृक्षाखाली बसून अनुष्ठान करत असे. संगमावर स्नान करून या औदुंबर वृक्षाला 11, 21 किंवा 108 प्रदक्षिणा घातल्यास पापशालन होते आणि आपल्या मनोकामना पूर्ण होतात. या ठिकाणी बसून अनेक भक्त श्री गुरुचरित्र पारायण करतात.
असे मानले जाते की येथे पारायण केल्यास प्रत्यक्ष दत्त महाराज एखाद्या रूपात येऊन दर्शन देतात. इथे दर्शन घेऊन मी निघालो आहे भस्माच्या डोंगराकडे. भस्माचा डोंगर. भगवान परशुरामांनी या ठिकाणी जगाच्या कल्याणासाठी मोठे यज्ञ केले होते. त्या यज्ञातील राख साचून इथे मोठा डोंगर तयार झाला असे म्हणतात. असे मानले जाते की भस्म लावल्याने भूत पिशाच बाधा निघून जाते. हेच भस्म गाणगापूरचा मुख्य प्रसाद म्हणून भाविक घरी घेऊन जातात. कधी काळी हा संपूर्ण असा डोंगर होता. आता डोंगराचं पातळ होत चाललंय, पाणी जमा झालं. आणि हे जिथे आपण उभे आहेत हे सुद्धा त्याचाच भाग आहे संपूर्ण. पाहू शकता हा. आता लोक काय करतात, अशा पद्धतीने हे खणतात आणि ह्यातून हे जे निघणारं काळं काळं आहे मातीसारखं ते भस्म म्हणून घेऊन जातात. हे बघा, हे खरं तर हे बघा, हे जे दिसतंय ना थोडं थोडं असं ते बारीक आता मिश्रित आहे पूर्ण. ते कळणार नाही, समजणार नाही. हे सगळी जमीन अशी खणून टाकली लोकांनी. अजून पण गाड्या अशाच स्टार्ट होतात का? पुढून चालू नाही होत? चालू. संगमाकडून आम्ही थेट मंदिरात आलो. येथे नृसिंह स्वामींनी सुमारे 23 वर्षे वास्तव्य केले आणि याच ठिकाणी त्यांनी आपल्या भक्तांसाठी निर्गुण पादुका ठेवल्या आहेत. त्या पादुका कोणत्या पदार्थांनी बनल्या आहेत हे अजूनपर्यंत रहस्य आहे. पादुका पाहिल्यावर दगडी किंवा लाकडी वाटतात, पण हात लावल्यावर मानवी शरीराप्रमाणे किंवा कापसाप्रमाणे मऊ भासतात. म्हणूनच या निर्गुण पादुका आहेत. मंदिराच्या प्रवेशद्वारावर सुंदर नक्षीकाम केलेले दिसते. वेळेअभावी आम्ही देणगी दर्शन रांगेचे तिकीट काढले, त्यामुळे अवघ्या काही मिनिटात आम्हाला मंदिरात प्रवेश मिळाला. मंदिराचा सभामंडप प्रशस्त आहे आणि मुख्य मंदिर मध्यभागी आहे. मंदिराच्या बाह्य भिंतींवर अनेक मूर्त्या स्थापन केलेल्या दिसतात. मंदिरात अभिषेक करणार असून तर पादुकांचे दर्शन अगदी जवळून होते. दर्शन घेतल्यावर प्रसादाचा लाभ घेण्यासाठी आम्ही अन्नछत्रकडे निघालो. तर मित्रांनो, ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता महाप्रसाद गृह. हे गाणगापूरचं ह्या ठिकाणी आपण महाप्रसादाचा लाभ घेऊ शकतो. आणि या ठिकाणी भक्त निवास म्हणजे यात्री निवास सुद्धा आहे. तर तिथली प्राईस माहिती नाही काय असेल ती, पण या ठिकाणी जेवणासाठी यावं लागतं. आणि हे जवळपास अर्धा किलोमीटरपेक्षा पण जास्ती अंतर असेल किंवा 1 किलोमीटर असेल. बरंच लांब आहे, म्हणजे मंदिर एकीकडे आणि जेवणाचं एकीकडे, असं खूप लांब आहे. तर तुम्हाला योग्य वाटत असेल तर तुम्ही येऊन इथे प्रसादाचा लाभ घेऊ शकता. या ठिकाणी आपण ऑनलाईन देणगी देऊ शकतो. प्रसादाचा लाभ घेऊन झाल्यावर आता आपण निघालो आहोत पंढरपूरकडे. हा आहे गाणगापूरचा मुख्य डेपो, पण या ठिकाणी मिळालेली बस सुद्धा मला सोडावी लागली. का ती पुढे पाहूया. तर मित्रांनो, प्लॅन फसला. आम्ही आलो होतो गाणगापूर स्टेशनवरती. म्हटलं इकडनं एक दुपारी 4:30 पावणे 5च्या दरम्यान एक दौंड गाडी चालत होती जनरल पॅसेंजर. तर नेमकी आजपासूनच ती कॅन्सल झाली, त्याच्यामुळे सगळेच वांदे. आता आम्हाला फक्त आहे एक हुसेन सागर म्हणून एक ट्रेन आहे मुंबईला जाणारी आपली, तर ती भेटेल, पण ती पण 6:15च्या दरम्यान आहे. तोपर्यंत थांबायला लागेल, कारण गाणगापूरमधनं जेव्हा मला इकडे जायचं होतं सोलापूरपर्यंत आणि म्हणजे पंढरपूरला जायचं आहे, एवढी गर्दी आहे, प्रचंड गर्दी आहे. त्याच्यामुळे आम्ही म्हटलं की नाही, आणि तिकडनं ट्रॅक्स पण अवेलेबल नाही, डायरेक्ट गाड्या अवेलेबल नाही. म्हटलं अरे काय एवढं मोठी देवस्थानही पण सोयीसुविधांचा पूर्ण अभाव आहे. चला बघूया, कुठली तरी ट्रेन क्रॉस होते वाटतं. तो माणूस चालला आहे झेंडा दाखवायला. तर बघू काय होतं आहे. आता आपल्याला 7:30 शिवाय ऑप्शन नाही आहे.